श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, निसर्ग आणि माणूस हे दोन वेगळे घटक नसून ते एकाच साखळीचे दोन दुवे आहेत. हे केवळ सांगणारेच नव्हे तर आयुष्यभर या तत्वासाठी लढणारे, पर्यावरण संवर्धन हाच श्वास आणि ध्यास बाळगणारे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ आज आपल्यात नाहीत. त्यांच्या निधनामुळे भारतीय पर्यावरण चळवळीतलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व, एक चालता बोलता ज्ञानकोश हरपला आहे. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण त्यांच्या कार्याचा आणि वारशाचा आढावा घेणार आहोत. श्रोतेहो, माधव गाडगीळ यांनी पश्चिम घाटाच्या रक्षणासाठी दिलेला लढा असो किंवा त्यांनी केलेल्या लोकविज्ञानाचा प्रसार असो, त्यांनी देशाला पर्यावरणाकडे बघण्याची एक नवी दृष्टी दिली. माधव गाडगीळ हे निसर्गाचं चालतं बोलतं विद्यापीठ होते. त्यांच्या कार्याची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली. भारत सरकारने त्यांचा 1981 मध्ये पद्मश्री आणि 2006 मध्ये पद्मभूषण या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मान केला. इतकंच नव्हे तर पर्यावरण क्षेत्रातला नोबेल मानला जाणारा संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचा टायलर पुरस्कार देऊन त्यांच्या जागतिक योगदानाचा सन्मान करण्यात आला. याशिवाय त्यांना शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार तसंच वोल्वो पर्यावरण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. डॉक्टर गाडगीळ यांनी विज्ञानाला बंदिस्त प्रयोगशाळेतून बाहेर काढून पश्चिम घाटाच्या दऱ्याखोऱ्यात आणि सामान्य माणसांच्या ग्रामसभांपर्यंत नेलं. त्यांच्या याच कार्याबद्दल बोलताना शाश्वत विकास या विषयाचे तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर गुरुदास नुलकर म्हणतात, माधव गाडगीळ हे असे एक शास्त्रज्ञ होते जे स्वतःला नेहमीच असं म्हणायचे की मी रोड साईड इकॉलॉजिस्ट नाहीये. रोड साईड इकॉलॉजिस्ट म्हणजे काय की गाडी जिथपर्यंत जाते तिकडे उतरायचं, तिकडचा अभ्यास करायचा, परत गाडीत बसायचं, परत लॅबमध्ये यायचं, मग त्याच्यावरती शोध निबंध लिहायचा, असं ते कधीच केलं नाही त्यांनी. हा अगदी हाडाचा शास्त्रज्ञ होता, संशोधक होता. त्यामुळे त्यांनी जिथे गाडी जात नाही, डोंगरातून, दऱ्यातून, कपारीतून, झाडाझुडपातून चालून अगदी भारताच्या कानाकोपऱ्यात जाऊन अभ्यास केलेला आहे. आणि त्यांनी सगळी तिकडची लोक जोडून घेतली. म्हणजे ती स्थानिक लोक जी होती, आदिवासी मंडळी जी असतील, जे विस्थापित झालेले आहेत, अशा सर्वांबरोबर त्यांना बरोबर घेऊन काम केलं. म्हणजे त्या लोकांना हे शास्त्रज्ञच मानायचे. ते नेहमी म्हणायचे की यांना आपल्यापेक्षा जास्ती कळतं, त्यांना कदाचित सायंटिफिक नावं माहिती नसतील, त्यांना कदाचित डिस्क्रिप्शन नीट देता येत नसेल, पण त्यांना त्याचे बरोबर ऋतुचक्र, दिनमान हे सगळं माहिती असायचं. त्यामुळे हे स्थानिक लोकांबरोबर राहणारे, त्यांच्यामध्ये काम करणारे आणि कानाकोपऱ्यात जाऊन अभ्यास करणारा हा शास्त्रज्ञ होता. हे मला त्यांचं अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य वाटतं. श्रोतेहो, गाडगीळ समितीचा अहवाल आजही पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठीचा सर्वात मोठा दस्तऐवज मानला जातो. या अहवालाची आजच्या काळातली गरज आणि गाडगीळ यांचं धोरणात्मक योगदान यावर भाष्य करत आहेत ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि पत्रकार अभिजित घोरपडे. पश्चिम घाटासंदर्भात बोलायचं झालं तर पश्चिम घाटामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात दरडी कोसळणं, मडस्लाइड्स होणं या सगळ्या गोष्टी पाहतोच. त्याच्या अनुषंगाने अशा अहवालांचं महत्व किंवा त्याची अंमलबजावणी होणं हे अतिशय महत्वाचं आहे, हे आपल्याला लक्षात येतच. त्याचबरोबर दुसरा एक मुद्दा मी आवर्जून मांडेल, तो म्हणजे की पश्चिम घाटाचा विचार करताना किंवा पश्चिम घाट असेल किंवा इतरही परिसंस्था ज्या आहेत त्या विचार करताना तिथल्या विविधतेचा आणि तिथल्या विविध जीवांचा असलेल्या विविधतेचा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं किती महत्वाची ती बाब आहे आणि ती आपल्याला भविष्यामध्ये कशी उपयुक्त ठरणार आहे पाहणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं तो अहवाल या दृष्टीनं बरंच काही सांगतो. त्याच्यामध्ये काही बदल करायचे का काळानुरूप तो भाग वेगळा, पण मुळात अशा प्रकारचा अभ्यास होणं आणि तो अभ्यास आजच्या काळामध्ये आपल्याला अनेक आव्हानं असताना त्या आव्हानांना सामोरं जाताना एक अतिशय मार्गदर्शक असं ठरणार आहे. श्रोतेहो, स्थानिक लोकांना सोबत घेतल्याशिवाय निसर्गाचं रक्षण होऊ शकत नाही असा गाडगीळ यांचा ठाम विश्वास होता. काळाच्या पुढे असलेला संशोधक असं गाडगीळ यांच्या बाबतीत बोललं जायचं. याविषयी सांगताना गुरुदास नुलकर म्हणतात, शिस्त हे म्हणजे अगदी शास्त्रज्ञाचं जे मूलभूत पर्सनॅलिटी असते ती तशी होतीच, की रिगर, डिसिप्लिन, रोबस्ट मेथडॉलॉजी हे तर सगळं होतच. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना ते स्थानिक लोकांबरोबर, ग्रामस्थांबरोबर, आदिवासींबरोबर अशा लोकांबरोबर खूप छान रमायचे आणि त्यांना मी मगाशी म्हटलं तर ते त्यांना शास्त्रज्ञ मानायचे आणि त्यांच्याकडनं शिकायचे, त्यांना शिकवायचे, हे सगळं करायचं. किंबहुना मी असं म्हणेन की एखादा जर अकॅडमिक माणूस असला, युनिव्हर्सिटीचा किंवा
रिसर्चर असला तर त्याच्याबरोबर जरा ते रिझर्वडच असायचे, कारण त्यांना ग्राउंड रियालिटी माहिती आहे का, तुम्ही यांच्यात उठबस केली आहे का, यांच्याबरोबर राहिलायत का, तर तुम्ही संशोधन करा आणि त्याच्यावरती काही शोध निबंध लिहा. उगीच आपलं कुठेतरी जाऊन थोडासा डेटा कलेक्ट करून हे करायचं असं नाही. तर ते एक थोडंसं त्यांचं रिझर्वेशन असायचं. पण जर एखादा खेड्यातनं मुलगा आला किंवा आजही म्हणजे आमच्याकडे गडचिरोली किंवा नंदुरबार अशा तालुक्यातली मुलं येतात, काम करणारी येतात, ते आले की सर अतिशय खुश असायचे. त्यांच्याबरोबर गप्पा मारायचे, त्यांच्याबरोबर नॉलेज एक्सचेंज करायचे, त्यांचे अनुभव विचारायचे. या सगळ्या गोष्टी त्यांच्यात फारच इनग्रेंड होत्या. म्हणजे अगदी शेवटचे 8 दिवस सुद्धा अंथरुणात असतानाच आमच्या बरोबर ते अभ्यासाच्याच गप्पा मारत होते. गाडगीळ यांची ही लोकसहभागाची समावेशक वृत्ती अभिजित घोरपडे यांनीही अधोरेखित केली. गाडगीळ सरांचं एक महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन हे म्हणायला पाहिजे आपल्याला, कारण विज्ञान असेल किंवा वैज्ञानिक दृष्ट्या एखादं संवर्धन करायचं असेल तर ते फक्त वैज्ञानिक मंडळी, तज्ज्ञ मंडळी, काही संस्था, काही गट करू शकतील असं नाही, तर त्याच्यामध्ये लोकांचा खूप मोठा सहभाग आवश्यक असतो. म्हणजे कोणत्याही ज्या आपण लोक चळवळी पाहतो त्यात बदल घडवून आणू शकतात. त्यांना आवश्यकता असते ती वैज्ञानिक संशोधनाची निश्चितच, पण जर बदल घडवायचा असेल तर लोकांचा त्याच्यामधला सहभाग हा खूपच महत्वाचा ठरतो. ही बाब आता काही लपून राहिलेली नाही किंवा ही बाब वेगळेपणाने सांगायचं कारण नाही. त्या दृष्ट्या लोकांना या सगळ्या चळवळीमध्ये सहभागी करून घेणं हे त्यांच्या एकूण वृत्तीतच होतं किंवा त्यांच्या सगळ्या कार्यशैलीचा तो भागच होता. म्हणूनच ते अनेकदा छोट्या छोट्या संस्था, व्यक्ती, वेगवेगळ्या विषयांवर काम करणारे गट यांच्याशी थेट जोडलेले असायचे. कुठल्याही मोठ्या संस्थेच्या तुलनेत छोट्या छोट्या लोकांना बळ देणं हे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलं. आणि अशा दृष्टीने जर विचार केला तर या ज्या सगळ्या लोक चळवळी उभ्या करणं किंवा त्यांना बळ देणं, त्यांच्यासारखा माणूस जर सोबत असेल, त्यांच्यासारखा माणूस जर आपल्या पाठीशी असेल किंवा आपल्या त्या कार्याची दखल घेऊन ते पुढे कसं न्यायला पाहिजे अशा प्रकारचं जर मार्गदर्शन करत असेल तर नक्कीच लोकांचा हुरूप वाढतो. छोट्या मोठ्या गटांचा, संस्थांचा त्या कार्यामधला सहभाग खूप मोठ्या प्रमाणात वाढतो. त्या दृष्टीनं त्यांनी केलेलं काम खरंच महत्वाचं आहे. म्हणजे विज्ञान जे आहे किंवा संशोधन जे आहे ते लॅबोरेटरी मधून बाहेर काढून प्रत्यक्ष जमिनीवर त्याचा वापर कसा केला जाईल याच्या दृष्टीनं त्यांचं जे या विषयातलं योगदान आहे ते निश्चितच महत्वाचं आहे. आणि त्याचा या सगळ्या संवर्धनाच्या चळवळीमध्ये लोकांना बळ देण्यामध्ये खूप फायदा निश्चितच झालेला आहे. त्या दृष्टीनं आपल्याला त्यांचा अशा प्रकारचा जो वावर आहे, छोट्या मोठ्या संस्था, व्यक्ती, गट, नवनवीन प्रयोग त्यांना बळ देणं याच्यामध्ये खूपच महत्वाचं आहे. आणि त्याचा फायदा या चळवळींना आताही होत आहे आणि भविष्यात सुद्धा होत राहील. श्रोतेहो, पर्यावरण रक्षणातल्या स्थानिकांच्या सहभागाला माधव गाडगीळ यांनी जैवविविधता नोंदवहीच्या माध्यमातून सुविहित रूप दिलं. या नोंदवहीचं महत्त्व सांगताना प्राध्यापक नुलकर म्हणाले, नोंदवही जी आहे ना ही अप्रतिम कल्पना त्यांनी मांडली आणि ह्यातनं बऱ्याच गोष्टी साध्य झाल्या. पहिलं म्हणजे स्थानिक लोकांना, ग्रामस्थांना लक्षात आलं की आपल्या भोवती वनसंपदा काय आहे, आपल्याकडे काय काय मिळू शकतं, याच्यामध्ये काय व्हॅल्यू आहे, याचं मूल्य काय आहे हे त्यांना लिहून आणि अभ्यास करताना लक्षात आलं. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामस्थांचा स्वाभिमान वाढण्यासाठी हे फार महत्वाचं साधन होतं. कारण आपल्या नेहमीच लोकांना वाटतं गावातल्या, खेड्यातल्या की शहरामध्ये एवढे फ्लायओव्हर असतात, मेट्रो असतात, आपल्याकडे काहीच नाही. पण ही सगळी वनसंपत्ती जी आहे, नैसर्गिक संसाधनं जी आहेत ही अमूल्य आहेत. त्यातनं त्या जैवविविधते नोंदवहीतनं किंवा बायोडायव्हर्सिटी रजिस्टर आपण ज्याला म्हणतो त्यातनं लोकांना लक्षात यायला लागलं आणि मग त्याचा अभिमान वाटायला लागला. मग लहान मुलांना त्यातनं इन्व्हॉल्व केलं. ही एक गोष्ट साध्य झाली. आणि तिसरी म्हणजे ते नेहमीच म्हणायचे की ऍक्सेस बेनिफिट शेअरिंग हे व्हायला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही आमच्या गावातनं एखादी वनस्पती नेताय आणि त्याचं भले तुम्ही औषध बनवताय किंवा काय फेस क्रीम बनवताय किंवा अजून काही बनवताय तर आमच्या गावाला त्याचे पैसे मिळाले पाहिजेत. कारण आमच्या गावाने त्याचं संवर्धन केलंय, त्याला प्रोटेक्शन केलंय, त्याच्या पैदास होऊ दिली आहे. तर हा एक तिसरा भाग मांडला. त्यामुळे अशा पद्धतीने हे पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर वॉज अ सेमिनल स्टेप इन इंडियाज कॉन्झर्वेशन हिस्ट्री. श्रोतेहो, माणूस हा निसर्गापेक्षा वेगळा नसून तो निसर्गाचाच एक अभिन्न घटक आहे. हे गाडगीळ यांच्या कार्यशैलीचं प्रमुख सूत्र. याविषयी सांगताना गुरुदास नुलकर म्हणाले, ही एक महत्वाची संकल्पना त्यांनी आपल्याला दिली. ते म्हणजे की आपण जैवविविधतेचा एक घटक आहोत. म्हणजे फक्त इतर प्रजाती, वनस्पती, झाडं, झुडपं, फुलोरा, प्राणी एवढंच नसून मानव पण ह्या जैवविविधतेमध्ये येतो. आणि हा विचार आपल्या पॉलिसीमध्ये नाहीये, ही त्यांना मोठी खंत असायची. आपण नेहमी असा विचार करायचो पॉलिसीमध्ये, आणि हे ब्रिटिश काळापासून आहे बरं का. ब्रिटिश लोकांनी काय केलं, हे टायगर रिझर्व्ह केले किंवा वनरक्षण केलं. त्यामध्ये जी स्थानिक लोक
लोक होते त्यांना तुम्हाला काही कळत नाही, तुम्ही सगळं खलास केलं, तुम्हाला बाहेर नेऊन दुसरीकडे ठेवतो आणि हे सगळं प्रोटेक्शन देतो, आम्ही याला सुरक्षित करतो, अशा पद्धतीचं डेव्हलपमेंट बाय एक्सक्लुजन सुरुवात केली. ते आजपर्यंत तेच चालू होतं. गाडगीळ सरांनी काय केलं की त्या भूरूपातनं माणसाला बाहेरच काढता येणार नाही तुम्हाला. त्या भूरूपाचा हा अविभाज्य घटक आहे. आपली उपजीविका त्याच्यावर आहे, आपला उदरनिर्वाह, आपल्याला तिकडनंच अन्न वस्त्र निवारा मिळतं. हे सगळं इतकं माहीत असताना सुद्धा आपण डेव्हलपमेंट बाय एक्सक्लुजन कसं करू शकतो, ही त्यांनी एक तत्वज्ञान आपल्या समोर मांडलं. आणि त्यामुळे आज जे त्यांचे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या पठडीत तयार झालेले शास्त्रज्ञ आहेत, हा बऱ्यापैकी असा विचार करायला लागलेले आहेत. आणि त्यामुळे लाईव्हलीहुड्स असो किंवा ट्रायबल डेव्हलपमेंट असो, ह्यामध्ये निसर्गात तिथे राहूनच हे सगळं काम करायचं, त्यांना दुसरीकडे हलवायचं नाही, असं त्यांचं ठाम मत असायचं. गाडगीळ यांच्या जाण्यानं पोकळी निर्माण झाली असली तरी त्यांनी सुरू केलेलं कार्य थांबून चालणार नाही. ते पुढे सुरू राहिलं पाहिजे. अभिजित घोरपडे यांनी हीच गरज अधोरेखित केली. कोणतीही महत्वाची व्यक्ती जिचं त्या विषयामध्ये योगदान मोठं आहे, तिच्या जाण्यानं पोकळी ही निर्माण होतेच. पण आता तशी नुसती पोकळी निर्माण झाली म्हणून थांबता येणार नाही, कारण त्यांचा जो मेसेज आहे तो हाच आहे की लोकांनी या सगळ्या गोष्टी जर हातात घेतल्या तरच आपल्याला हे संवर्धनाचं काम पुढे नेता येणार आहे. मी जसं मगाशी म्हणालो की त्यांनी लोकांना, संस्थांना, छोट्या छोट्या गटांना खूपच बळ दिलं. त्या दृष्टीनं त्यांचं नसणं हे या सगळ्या लोकांच्या दृष्टीनं यातल्या कार्यकर्त्यांसाठी ती मोठी हानी असणार आहे. पण त्यांचाच जर आपल्याला मेसेज सोबत घ्यायचा असेल किंवा त्यांचा वारसा पुढे न्यायचा असेल तर त्यांनी ज्या गोष्टीची सुरुवात करून दिलेली आहे, ज्या पद्धतीने आपल्याला या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या पाहिजेत, आता होत असणाऱ्या आव्हानांना भिडलं पाहिजे, तर त्यामुळं त्यांची पोकळी निर्माण झालेली असताना सुद्धा कार्यकर्त्यांनी या क्षेत्रातल्या सर्वांनी आपापलं काम आहे त्या वेगानं किंवा याच्यापेक्षा अधिक वेगानं सुरू ठेवणं, पुढे नेणं हे आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे जरी पोकळी निर्माण झालेली असली तरी सुद्धा आताची सगळे आव्हानं पाहता आपल्याला फार काही थांबता येणार नाही. त्यांचा वारसा पुढे न्यायचा असेल तर हे सगळं आत्ताच्या किंबहुना यापेक्षाही जास्त वेगानं संवर्धनाचं काम पुढे न्यावं लागेल. श्रोते हो, डॉक्टर माधव गाडगीळ यांनी कधीही विकासाला विरोध केला नाही, तर त्यांनी शाश्वत विकासाचा पर्याय दिला. निसर्ग ही आपली संपत्ती नाही, तर ते आपलं अस्तित्व आहे, हे त्यांनी आयुष्यभर आपल्या कृतीतून शिकवलं. आज ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार आणि कार्य यांच्या रूपाने ते आपल्यात सदैव राहतील. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता घोडबोले आणि भावना गोखले. निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर. लेखन आणि समन्वय निखिलेश चित्रे आणि निवेदन रश्मी पाटकर.